मकर राशी गुरुपौर्णिमेनंतर मकर राशीवर येणार मोठं संकट. ऐकून पायाखालची जमीन सरकेल. गुरुपौर्णिमेचा हा अतिशय पवित्र आणि पावन दिवस तुमच्या आयुष्यात एक असा नवीन पहाड घेऊन आला आहे, जो तुमच्या आयुष्यातील हा अंधार कायमचा दूर करून प्रकाशाचे एक नवीन किरण पसरवणार आहेत. हे मकर राशीच्या माझ्या अत्यंत जातकांनो, आजपर्यंत तुम्ही आयुष्याच्या वाटेवर काही दुःखाची सोय पाहिली आहे, जे काही त्रास सहन केला आहे, मनामध्ये वेदना दडवून ठेवून जगासोबत जे हसू ठेवलं आहे, त्या तुमच्या संयमाचे आणि त्यागाचे आता योग्य फळ मिळण्याची वेळ अगदी जवळ आली आहे. गुरुतत्व हे केवळ एक नाव नसून ती एक अशी आकारशक्ती आहे, जी भरकटलेल्या पाखराला योग्य वाट दाखवते आणि वादळात सापडलेल्या नावेला सुरक्षित किनारा मिळवून देते. तुमच्या मनात अनेक दिवसापासून चाललेली ती अस्वस्थता रात्री झोपताना डोळ्यात एक आनंदाश्रू येणार आहेत. माझे चांगले कधी होणार हा विचार फक्त थकलेला तुमचं मन आता शांत होणार आहे, कारण स्वतः गुरुदेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. तुम्ही आजवर प्रत्येक संकटाशी एकट्याने लढा दिलात, कोणाकडे मदतीचा हात पसरला नाही, इतरांना मदत करत राहिला आणि त्याच तुमच्याच आंधळेपणाचा आता देव तुम्हाला मोबदला देणार आहे. ही गुरुपौर्णिमा तुमच्या जीवनात एक असा चमत्कार घेऊन येत आहे, ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होता. आज मी तुम्हाला अत्यंत विश्वासाने सांगते, आता तुमच्या वाईट दिवसाची समाप्ती झाली असून सुखाचे दिवस सुरू झाले आहेत. पण दीर्घ प्रतीक्षेचा तो कठीण काळजामध्ये प्रत्येक क्षणी आशेचा एक किरण शोधत होता, तो काळ आता अधिकृतपणे संपुष्टात आला आहे. की या महिन्यापासून किंवा कित्येक वर्षापासून तुमच्या कामामध्ये सतत अडथळे येत होते, जे फोन कॉल ऐकण्यासाठी तुमचे कान तरसत होते, ती ही एक शुभ बातमी आता थेट तुमच्या दारात येऊन धडकणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती सतत प्रयत्न करून यापैकी काही ठरवते व तिचा स्वतःचा विश्वास होऊ लागतो, मकर राशीच्या मित्रांनो, तुम्ही तुमचा संयम ढळून दिला नाही, हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरली आहे. सरकारी कामात अडकलेले फायदे असोत, कोर्ट कचेरीचे काम असो किंवा नोकरीत अडकलेले तुमचे प्रमोशन असो, अडकलेली प्रत्येक गोष्ट आता अचानक वेगाने पुढे सरकू लागेल. जेव्हा तुम्हाला वाटत होतं की आता सर्व मार्ग बंद झाले आहेत आणि अगदी त्याच वळणावर गुरुकृपा प्रकाश पडेल आणि एकामागोमाग एक अडकलेली तुम्ही एकाच वेळी ऐकायला मिळेल. शुभ बातमीमुळे केवळ एक तुमचे काम पूर्ण होणार नाही, तर समाजात आणि कुटुंबात गमावलेला स्थान, तुमचा सन्मान पुन्हा एकदा आदराने प्रस्थापित होईल. तुमच्या डोळ्यातून वाहणारे शुभ आता आनंदाश्रू बदलतील आणि तुम्ही देवाला हात जोडून सांगाल की माझ्या संयमाचे फळ खरोखरच खूप गोड मिळाले आहे. आजवर तुम्हाला प्रत्येक पावले फक्त अडचणी, दगडधोंडे आणि लोकांचे टोमणे पाहायला मिळाले, पण आता या गुरुपौर्णिमेपासून तुमच्या आयुष्यात असा एक मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे, जो संपूर्ण चित्र बदलून टाकेल. जिथे तुम्हाला पूर्वी फक्त बंद रस्ते आणि अपयशाची भिंती दिसत होत्या, तिथे आता तुम्हाला नवीन संधीचे अफाट आणि मोकळे आकाश दिसू लागेल. एखादा मार्ग बंद झाला म्हणून निराश होऊ नका, कारण गुरुतत्व तुमच्यासाठी 10 नवे मार्ग खुले करत आहे, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. व्यवसायात नवीन भागीदाराचे प्रस्ताव येतील, नोकरी अचानक नवीन मार्ग, चांगल्या पगाराची संधी चालून येईल, ज्यामुळे तुमचे जीवन पूर्णपणे सकारात्मक दिशेने वळण घेईल. लोकांना तुम्हाला एकीकडे निरुपयोगी ठरवले, ज्यांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली, तेच लोक आता तुमची प्रगती पाहून अचंबित होतील आणि तुमचे सल्ला घ्यायचा तुमच्याकडे येतील. हा टर्निंग पॉईंट केवळ पैशाच्या बाबतीत नसेल, तर तुमच्या विचारसरणी आणि तुमच्या आत्मविश्वासाने तुमच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत एक अद्भुत आणि सकारात्मक बदल घडवून आणेल. तुमच्या पाठीमागे असलेली संकटाची सावली आता हळूहळू नाहीशी होईल आणि यशाचा सूर्य तुमच्या डोक्यावर चमकू लागेल. आयुष्यात सर्वात जास्त मानसिक त्रास देणारी गोष्ट म्हणजे आर्थिक चणचण, आणि ही चणचण तुम्ही गेल्या काही काळात अत्यंत जवळून अनुभवली आहे. अगदी रोजच्या गरजा भागवण्यासाठी, कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमचे केस रिकामे झाले होते आणि मनावर प्रचंड दडपण आले होते. आता तुमची ती गरिबी आणि लाचारी पाहणे थांबवा, कारण पवित्र गुरुपौर्णिमेनंतर रिकामे कसे हळूहळू ठामपणे तुम्ही म्हणू लागाल. अनपेक्षित मार्गाने अचानक धनलाभ होईल, अत्यंत प्रबळ आहे. रेंगाळलेले जुना व्यवहार असो, कोणाकडे थकलेले पैसे असो, अचानक झालेला फायदा असो, या आर्थिक संचनेमुळे तुमची जी कामे थांबली होती ती स्वप्ने पुन्हा सुरू होतील. तुमची स्वप्ने पुन्हा जिवंत होतील. तुमचे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला नवीन आणि कायदेशीर मार्ग सापडेल, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा प्रचंड डोंगर बाहेर आला. लक्ष्मी देवी आशीर्वाद आणि गुरुकृपा एकत्र आल्यामुळे तुमच्या घरात ध्यानाचा आणि न्यायाचा साठा कमी होऊ पडणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आता तुम्हाला आर्थिक बाबतीत कोणासमोर हात पसरण्याची गरज भासणार नाही. तुम्ही इतरांना मदत करण्याचे जिथे तुमच्या सततच्या संघर्षाने, मानसिक तणावाने आणि भविष्याच्या चिंतेने तुमचे मन आणि शरीराचा पूर्णपणे जी थकली होती, रात्रीची झोप उडाली होती, शरीरात उत्साह नव्हता आणि मनात सतत एक प्रकारची अनामिक भीती दाटून राहिली. परंतु या गुरुपौर्णिमेच्या पावन लहरी तुमच्या थकलेल्या शरीराला आणि निराशेला भरलेल्या मनाला असा एक अद्भुत काळ देण्यासाठी ऊर्जा, तशी संजीवनी मिळाली असेल.
जसं उन्हाळ्यात वाळवंटात प्रवास करणाऱ्या वाटसरूला अचानक थंड पाण्याची विहीर भेटावी, तसंच आनंद आणि शांतता आता तुमच्या आत्म्याला अनुभवता येईल. तुमच्या मनातील सर्व जुने विचार, कडू आठवणी आणि नकारात्मकतेने दूर निघेल आणि जिथे एका नव्याची उमेदीची, नव्या उत्साहाची पालवी फुटेल. शारीरिक आजारातून, थकव्यातून तुम्हाला अचानक सुटका मिळेल आणि तुम्ही पुन्हा एकदा लहान मुलांसारखे ताजेतवाने आणि आनंदी होऊन काम करू लागाल. हा मानसिक दिलासा तुम्हाला एवढी ताकद देईल की तुम्ही दुप्पट वेगाने तुमच्या आर्थिक यशाकडे धाव घ्याल. जगाला दाखवून द्याल तुम्ही अजून हार मानली नाही. तुमच्या चेहऱ्यावरचे हरवलेले ताजे गोड हसू पुन्हा एकदा पूर्ण तेजाने परत येईल. तुमचे घर आनंदाने उजळून निघेल. तुमच्या मनात जपलेली देवासमोर हात जोडून रोज मागितली होती ती कित्येक वर्षापासून उराशी बाळगली एक मनोकामना आता पूर्ण होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. स्वतःचे छोटेसे घर का असना, स्वप्न असो, मुलांच्या भविष्याच्या लग्नाची चिंता असो, व्यवसायाला नवीन उंचीच्या वर नेण्यासाठी एक रात्रीचा दिवस तुम्ही केला, त्याग केला, अश्रू ढाळले, आता प्रत्यक्ष सागर होण्याच्या अतिशय जवळ आली आहे. गुरुतत्वाचा आशीर्वाद असा असतो की जेव्हा तो मिळतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा सहज शक्य होऊन जातात. तुम्हाला वाटेल की हे अचानक कसे घडले, पण हा कोणताही अपघात नसून तुमच्या कर्मावरचा आलेल्या कर्माचे गुरुकृपाचे फळ आहे. तुमची एक मनोकामना पूर्ण झाली की त्या पाठोपाठ एक सर्व अडचणी आपोआप सुटत जातील आणि तुमच्या आयुष्यात आनंदाची साखळी निर्माण होईल. देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि तो योग्य वेळी योग्य गोष्टी तुमच्या पदरात पाडत आहे. फक्त विश्वास ठेवा. आता तुमचे मन पूर्णपणे समाधानी होईल. तुम्ही देवाचे मनापासून आभार मानल्याशिवाय राहू शकणार नाही. कुटुंब आपली सर्वात मोठी ताकद असते. दुर्दैवाने गेल्या काही काळात याच कुटुंबात लहान सहान गोष्टींवरून गैरसमज, वाद, तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामध्ये दुरावा आला होता. एकच छताकडे राहूनही मने दूर झाली होती आणि यामुळे तुमचे मन आतल्या आत तिळतिळ तुटत होते. परंतु या गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर कुटुंबातील ते सर्व जुने गैरसमज, राग आणि कटुता बर्फासारखी वितळून जाणार आहे. नात्यामध्ये पुन्हा एकदा प्रेमाचा, आपुलकीचा आणि विश्वासाचा गोडवा निर्माण होईल. तुमचे घर पुन्हा एकदा हास्याने फुलून उठेल. सर्व भाऊ-बहीण, आई-वडील आणि पती-पत्नी यांच्यातील वाद मिटवून एकत्र बसून सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करण्याचे दिवस परत येत आहेत. कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम वाढेल, ज्यामुळे घरात एक वेगळी सहकार्यात्मक ऊर्जा आणि प्रसन्नता राहील. जेव्हा कुटुंबात सातत्याने ऐकायला असते तेव्हा बाहेरच्या जगात कितीही मोठं संकट आले तरी माणूस त्याच्या धैर्याने तोंड देऊ शकतो आणि हीच ताकद आता तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या घरात पुन्हा एकदा आनंदाचे, सणावाराचे वातावरण निर्माण होईल. जुन्या दुःखाची जागा नवीन गोड आठवणी, हा अद्भुत सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात पूर्णपणे घडून यावा यासाठी गुरुकृपेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी अत्यंत काही सोपे उपाय, प्रभावी उपाय करायचे आहेत. पहिला उपाय म्हणजे आपल्या या पवित्र दिवसाची सुरुवात एका अतिशय दृढ आणि खंबीर संकल्पने करा. आजचा या पवित्र दिवसाची सुरुवात एका अतिशय दृढ आणि खंबीर संकल्पनाने करा. मनामध्ये एकच गोष्ट निश्चित करा की मी माझ्या आयुष्यातील वाईट सवयी, आळस आणि नकारात्मक विचारास स्थितीत सोडून देतो. माझे सर्व धैर्य पूर्ण होईपर्यंत मी थांबणार नाही. हा संकल्प बाळगा. तुमच्या आत्म्याचा आवाज असावा. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी देवाला शक्ती मागा. ज्या माणूस दृढ संकल्प करतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडात त्याला मदत करण्यासाठी एकत्र येते आणि गुरुतत्व त्याला त्या पूर्ण करण्याची ताकद देते. दुसरा सोपा, अत्यंत फलदायी उपाय म्हणजे एखाद्या भुकेल्या गायीचे प्रेमाने हिरवा चारा, गूळ, केळी अर्पण करा गायीला. संस्कृतीमध्ये गायीला 33 कोटी देवांचा वासा मानला जातो. गायीचे स्थान म्हणजे साक्षात ईश्वर सेवा करण्यासारखे आहे. पाठीवरून प्रेमाने हात फिरवा, तिच्या डोळ्यात पहा आणि तुमच्या हातून कायम पूर्ण कर्म घडत राहो. काही आशीर्वाद हा सर्व प्रकारच्या वास्तुदोष यांना, ग्रहाच्या पिढीला नष्ट करणारा मानला जातो. जेव्हा तुम्ही प्राण्याला प्रेमाने घास भरवाल तेव्हा तिच्या अतृप्त आत्म्यातून निघणारे आशीर्वाद तुमच्या आयुष्य, सर्व दारिद्र्य, संकटे दूर करेल. हे छोटेसे पुण्यकर्म तुमच्या आयुष्यात मोठ्या आनंदाची भेट घेऊन येईल आणि तुम्हाला मानसिक शांतता देईल. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्या मातापित्याने तुम्हाला जन्म दिला, लहानशी मोठे केले आणि स्वतःचे कष्ट सहन करून तुमचे आयुष्य सावरले, त्या मातापित्याचे मनापासून सन्मान करा. आजच्या दिवशी उठून सर्वप्रथम तुमच्या आईवडिलांचा पाया पडून त्यांचा मनापासून आशीर्वाद घ्या. तुमच्यासमोर जे नसतील त्यांच्या प्रतिमेला प्रणाम करा. दूर असतील तर फोनवरून त्यांच्याशी प्रेमाने बोला. जगात कोणताही देव आईवडिलांपेक्षा मोठा नाही आणि जेव्हा आईवडिलांच्या मुखातून तुमच्यासाठी आशीर्वाद निघतो तेव्हा ब्रह्मांडातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुमची वाईट होऊ शकत नाही. त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या त्यागाची आठवण ठेवा आणि त्यांना कधीही दुखावू नका. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.